नमस्कार मंडळी, क्रिशफीज व्लॉग या आपल्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका विषयाबद्दल सांगणार आहे। अशा 55 चांगल्या टिप्स, चांगली माहिती आणि चांगल्या गोष्टी सांगणार आहे की ज्या आपण करायला हव्यात। अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण केल्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा आणि चांगला परिणाम होतो। या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघत राहा। हा व्हिडिओ प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी फार महत्त्वाचा आहे। आपल्या चॅनलवरती आपण वयोवृद्ध व्यक्तींसाठी व्हिडिओ बनवतच आहोत, पण अगदी तुमचं वय वर्ष 15 असू द्या, 20 असू द्या, 25 असू द्या किंवा मग अगदी 60, 70, 80 असू द्या, प्रत्येकासाठी आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या खूप फायदेशीर ठरणार आहेत। जुन्या काळातले किंवा आपल्या आजी आजोबा जे आहेत ते या गोष्टी पाळायचे आणि म्हणून त्यांचं आयुष्य खूप सुखकर होतं आणि त्यांच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या राहायच्या, म्हणजे आरोग्य त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने ते जगत असत। आपल्याला आता समजतं की आपलं आरोग्य इतकं चांगलं का नाही आहे किंवा मग आपल्याला काही आजार खूप पटकन का होतात, तर ह्या काही चुका आहेत ज्या आपण करत असतो। म्हणून या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हे माहितीपूर्ण व्हिडिओज बघायला मिळतील। तर चला सुरुवात करूया। सर्वात पहिली आणि महत्त्वाची टिप आहे की थंड पाणी पिलं तर चेहऱ्यावरती सुरकुत्या पडत असतात, त्याच्यामुळे नेहमी नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी पिण्यास सुरुवात करा। अगदी थंड किंवा अगदी फ्रीजमधून काढलेलं पाणी तर अजिबातच पिऊ नका। दुसरी टिप्स ही आहे की रात्री झोपण्यापूर्वी चहा जर तुम्ही पित असाल तर तुमची झोप बिघडते आणि डोकेदुखीसुद्धा तुम्हाला होऊ शकते। तिसरी गोष्ट आहे मुळा, म्हणजेच मुळ्याची भाजी जी आहे तर ती रात्री कधीच खाऊ नका, कारण मुळा रात्रीच्या वेळी पचत नाही। चौथी गोष्ट आहे हृदयातील अस्वस्थता दूर करायची असेल तर टोमॅटो खूप फायदेशीर असतो, त्याच्यामुळे आहारामध्ये टोमॅटो खाण्यास सुरुवात करा। टोमॅटो जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा। केसांना जर तुम्ही अंड्याचा पांढरा भाग लावला तर केस गळणं थांबतं आणि केस चमकदार सुद्धा होतात। निहर मोहच्याचे पाणी वापरलं तर मेंदू जो आहे तो तीक्ष्ण होतो। 7 नंबरची गोष्ट आहे दररोज मनुका खायचा, डायजेशन खूप चांगलं सुधारतं आणि त्याच्यामुळे खोकलासुद्धा होत नाही। 8वी गोष्ट आहे मातीच्या भांड्यामध्ये जर तुम्ही पाणी पित असाल तर लठ्ठपणा मोठ्या प्रमाणामध्ये लवकरात लवकर कमी होऊ शकतो। 9वी टिप्स ही आहे की काळी द्राक्ष खाल्ली तर तुमचा रंग दुधासारखा पांढरा आणि चमकदार होईल। 10वी टिप्स आहे ज्या महिलांचे केस गळणं थांबत नाही त्यांनी पांढऱ्या कांद्याचा रस मोहरीच्या तेलामध्ये मिसळून केसांना लावावा। 11 नंबरची टिप्स ही आहे की पालक हाडे मजबूत करतं, त्याच्यामुळे पालक आहारामध्ये जास्त वापरा। त्याचबरोबर केळीसुद्धा हाडे मजबूत करतं, त्याच्यामुळे केळीसुद्धा आहारामध्ये जास्त वापरा। आहारामध्ये या गोष्टींचा समावेश जास्तीत जास्त करावा। गाईचं दूध जे असतं ते कर्करोगापासून बचाव करत असतं। तुम्ही जर साखरेची कँडी खाल्ली तर तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यास मदत होत असते। 15वी टिप्स आहे दिवसातून एकदा 1 चमचा बडीशोप जे आहे तर ती पावडर कोमट पाण्यासोबत घ्या आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहे आणि उच्च रक्तदाबापासूनही मुक्तता मिळत असते। 16 नंबर आहे चेहऱ्यावर काकडी घासली तर चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात। ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहे त्यांनी आल्याच्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा। साखर काढून टाकण्यासाठी अर्धा किलो बदाम आणि 50 ग्रॅम काळी बार्ली बारीक करून पावडर बनवा आणि दररोज सकाळी 1 चमचा पाण्यासोबत घ्या। साखर जणू काही नष्टच होईल आणि दृष्टी ही विजेसारखी तीक्ष्ण होईल। दुधामध्ये कच्चे केळ मिसळून चेहऱ्यावर जर लावलं तर सुरकुत्या कमी होतील आणि त्वचासुद्धा सुधारेल। किडनीच्या समस्या असलेल्या लोकांनी कधीही केळी खाऊ नका। भेंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण जे आहे ते वाढत नाही। ज्या व्यक्तींच्या डोक्यावरती खूप सारे मुरूम बघायला मिळतात तर हे मेंदू कमकुवत होण्याचं लक्षण असतं। ज्यांना मुलं होऊ शकत नाही तर त्या व्यक्तींनी मध मिसळलेलं दूध प्यावं। ग्रीन टी पिल्यानं पोटाची चरबी जी आहे ती वाढत नाही। बदाम तेल आणि अंड्यातील पिवळा भाग यांचे काही थेंब मिसळा आणि चेहऱ्यावरती लावा। 20 मिनिटांमध्ये रंग गोरा होण्यास मदत होते। जर तुमचे सांधे किंवा मग हाडांमध्ये वेदना होत असतील तर 1 फर्मी किंवा 1 देशी अंडे घ्या, दोन्ही चांगले मिसळा, नंतर 3 थेंब ऑलिव्ह ऑइल घाला, त्यानंतर ते देशी तुपामध्ये तळून घ्या आणि हे खा। तुमच्या हाडांच्या सर्व प्रकारच्या वेदनांपासून, समस्यांपासून तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल। गाजर खाल्ल्याने रक्त पातळ होतं आणि दृष्टी सुधारण्यास सुद्धा मदत होते, त्याच्यामुळे आपल्या आहारामध्ये गाजराचा समावेश जास्तीत जास्त ठेवावा।
दिवसा म्हणजे दुपारी जर तुम्ही कांदा खाल्ला तर शरीर सर्व प्रकारच्या हवामानाच्या परिणामापासून सुरक्षित राहतं, म्हणून दुपारी तुम्ही कांदा खाऊ शकता। जर 40 वर्षाच्या महिलेला तरुण राहायचं असेल तर तिने थंड पदार्थ कमीत कमी खावेत। जर तुम्हाला झोप येत नसेल तर पाण्यामध्ये जिरे मिसळून प्यावे, तुम्हाला शांत झोप मिळेल। नेहमी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा। तुमच्या आरोग्याचे रहस्य हे तुमच्या आनंदी राहण्यामध्येच लपलेलं आहे। माणसासाठी सर्वात फायदेशीर गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात फायदेशीर अन्न म्हणजे पालेभाज्या किंवा मग कडधान्य अशा भाज्या। खजूर जर तुम्ही खात असाल तर तुमची कंबर मजबूत राहते आणि हृदयाला सुद्धा ताकद मिळते। दररोज झोपण्यापूर्वी दात घासावेत, तुमचे दात कधीही खराब होणार नाही आणि कमकुवत सुद्धा होणार नाहीत। रात्रीच्या वेळी जर खजूर खाल्ले तर त्याच्यामुळे पोट कोरडं होत नाही आणि पोटाचा कर्करोग सुद्धा होत नाही। जे रात्री बकरीचं दूध पितात ते दुसऱ्या दिवशी हवे तितके जास्त काम करू शकतात, पण ते थकत नाही। नेहमी जेवणासोबत हिरवी मिरची खा, त्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते आणि पोटामध्ये हिरवी मिरची उष्णता निर्माण होऊ देत नाही। नखांना नेहमी तेलाने मालिश करा, सांधे आणि गुडघे मजबूत होतील आणि म्हातारपण सुद्धा लवकर येणार नाही। जर तुम्हाला दातांमध्ये खूप वेदना होत असतील तर 2 लवंगा घ्या, त्या बारीक करा, लिंबाचे काही थेंब घ्याल आणि दुखणाऱ्या दातावरती लावा। जर तुम्हाला हिरव्या मिरच्या जास्त काळ टिकून ठेवायच्या असतील, ताज्या ठेवायच्या असतील तर त्यांची देठं काढून टाका आणि तुम्ही दररोज चहा पित असाल तर चहा पिल्यानंतर उरलेली जी पानं पत्ती असते तर ती वाया घालू नका, घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पसरवा, यामुळे डास आणि माशा दूर होतात। कधीही रिकाम्या पोटी केळी खाऊ नका, बद्धकोष्ठतेचा धोका जास्त वाढतो। जर तुम्ही खाल्ल्यानंतर झोपी गेला तर ते चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे। झुकून अन्न कधीही खाऊ नका, यामुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात। जर कोंबडी अंड घालण्याचे प्रमाण कमी करत असेल तर कारल्याच्या सालीवरती मीठ लावा आणि कोंबडीला खायला द्या। कोंबडी दुसऱ्या दिवशी अंडी घालायला सुरुवात करेल। गुलाबाच्या सुगंधाने शांत झोप येते, म्हणून तुम्ही झोपताना गुलाबाचा सुगंध घेऊ शकता। जर सर्दी किंवा खोकला तुम्हाला सोडत नसेल तर हिरव्या कांद्याचा सुगंध घ्या, यामुळे सर्दी आणि खोकला लवकर बरा होतो। ओले कपडे घातल्याने खाज येऊ शकते, त्याच्यामुळे शक्यतो ओले कपडे घालणं टाळावं। त्याचबरोबर काही आजारसुद्धा आपल्याला उद्भवू शकतात। बकरीच्या दुधामध्ये बडीशेप घाला आणि झोपण्यापूर्वी ते दूध पिऊन घ्या, याच्यामुळे म्हातारपण लवकर येत नाही। कधीही तुम्ही जेवल्यानंतर आपलं तोंड जे आहे ते स्वच्छ धुवा। दररोज 1 गाजर खाल्लं तर याच्यामुळे रक्त वाढतं आणि रक्त जास्तीत जास्त तयार होण्यास मदत होते। तुम्ही जर जेवण केल्यानंतर 3 घोट पाणी प्यायले तर तुमचे डोळे जे आहेत ते खूप छान चमकतात। झोपण्यापूर्वी नेहमी केस कंघी करून झोपावे, यामुळे केस गळणं थांबेल आणि ज्यांना सारखा जास्त ताप येतो त्यांनी बकरीचं दूध सेवन करावं आणि जर एखाद्याला हृदयरोग असेल तर त्याने नाश्त्यामध्ये कांदा सेवन करावा। आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती जर आवडली असेल तर आपल्या क्रिशफिश व्लॉग या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।